तर इयत्ता 8वीच्या बालमित्र आणि मैत्रिणींनो, आपण आज पाहणार आहोत इयत्ता 8वीचा पाठ क्रमांक 2 विषय इतिहास, धडा पहिला, इतिहासाची साधने. आपण आता इतिहासाची साधने हा धडा पाहत असताना आपल्याला इथे काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत किंवा आपण जो मागील इयत्तामध्ये आपण वर्गामध्ये जो शिकलो आहे तो आपल्याला आठवायचा आहे. जसे की इतिहास म्हणजे काय, इतिहासाची साधने कोणकोणती आणि इतिहास कसा लिहिला जातो, या 3 गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. तर इतिहास म्हणजे काय लक्षात ठेवा. इतिहास म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची तर्कसुसंगत मांडणी म्हणजे इतिहास. आणि इतिहासाची साधने तर आपल्याला माहीत आहेत. पहिला भौतिक भौतिक साधने, मौखिक साधने, हे असे इतिहासाचे साधने आहेत. तर आपण आपल्या धड्याला सुरुवात करूया. प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या साधनांचा आपण अभ्यास केलेला आहे. यावर्षी आपण आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार आहोत. आपण प्राचीन मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास केला आहे. किती आपण 5वी 6वी 7वी. यावर्षी आपण आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधनाचा अभ्यास करणार. आधुनिक म्हणजे मॉडर्न इंडियाचा अभ्यास करणार आहोत. हे इथे लक्षात ठेवा. इतिहासाच्या साधनामध्ये भौतिक आणि लिखित मौखिक साधनाचा समावेश होतो. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आणि हे आहेत ही जे भौतिक लिखित मौखिक हे जे आहेत ते प्राचीन आहेत, म्हणजे जुन्या इतिहासाचे आहेत. तर आता आधुनिक इतिहासामध्ये आपल्याला काय शिकायचे आहे, दृक श्राव्य या साधनाचा समावेश होता. आधुनिक तंत्रज्ञान म्हणजेच असं दृक श्राव्य म्हटलं तरी तुम्ही सर्रास TV घेऊ शकता. आपण आता पाहू भौतिक साधने. आता आपण भौतिक साधने इयत्ता 6वी 7वी मध्ये पाहिली आहेत. 5वी 6वी 7वी मध्ये. भौतिक साधने म्हणजे काय, भौतिक साधने म्हणजे गुहा, ताम्रपट, म्हणजे जे पुरातन काळातल्या वस्तू, राजवाडे. हे इतिहासाच्या भौतिक साधनामध्ये विविध वस्तू, वास्तू, नाणी, पुतळे आणि पदके इत्यादीचा समावेश करता येईल. आता वस्तू वास्तू याच्यामध्ये खूप फरक आहे. वस्तू म्हणजे एखादी वस्तू, समजा पेन, आणि वास्तू म्हणजे आपली शाळा, आपले घर. ठीक आहे. आता पाहू आपण इमारती व वास्तू. आधुनिक भारताच्या इतिहासातील कालखंड हा युरोपीय, विशेषतः ब्रिटिश सत्ताधीश आणि संस्थानिकांच्या राज्यकारभाराचा काळ मानला जातो. या काळात विविध इमारती, पूल, रस्ते, पाणपोया, कारंजे यासारख्या वस्तू बांधल्या गेल्या. या इमारतीमध्ये प्रशासकीय कचेऱ्या, अधिकाऱ्याची तसेच नेत्याची, क्रांतिकारकांची निवासस्थाने, राजवाडे, किल्ले, तुरुंग यासारख्या इमारतीचा समावेश होतो. या वास्तूंपैकी अनेक वस्तू आज सुवस्थित पाहावयास मिळतात. काही वस्तू राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित केल्या आहेत. उदाहरणार्थ अंदमान निकोबार येथील सेल्युलर जेल. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचे, इमारती वास्तू. आता आपल्यावर जेव्हा ब्रिटिशांनी राज्य केलं तेव्हा त्यांनी त्यांच्या सोयीसाठी जे काही राजवाडे, वस्तू, महाले बांधले, ते आज आपण इतिहासाच्या भौतिक साधने म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. कारण ते आपल्या भारताचा एक आणि आपल्या इतिहासाचा एक संबंध आहे. जसे की अंदमान इथं सेल्युलर जेल इंग्रजांनी किंवा ब्रिटिशांनी बांधलं, पण ते आपल्याला त्रासदायक होतं. पण त्यांनी जेव्हा ते बांधलं आणि आता आपण त्याच्याकडे आपल्या इतिहासाचा एक भाग किंवा इतिहासाचा पुरावा किंवा एक क्रूरतेचा इतिहास म्हणून आपण त्याच्याकडे पाहत असतो. आणि जेव्हा आपण त्या वस्तूंना भेटी दिल्यानंतर आपणास तत्कालीन इतिहास, स्थापत्यशास्त्र, वास्तूच्या स्वरूपावरून वेळेच्या आर्थिक संपन्नतेविषयी माहिती मिळते. जेव्हा आपण समजा एखाद्या राजवाडा किंवा ब्रिटिशांनी बांधलेल्या इमारती आपण जेव्हा भेट द्यावयास गेलो, तेव्हा आपल्याला असं समजून येते की बाबा तिथं त्यावेळी पैशाची मुबलकता कशी होती. आता समजा आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावर आपण जर भेट दिली, तर तिथे गेल्याच्या नंतर आपल्याला ह्या गोष्टी सर्व समजतात की त्या काळी तिथे कसं होतं.
तिथली राजव्यवस्था कशी होती, तिथे पाण्याची सुव्यवस्था कशी होती, धान्य कसे साठवले जायचे, जर शत्रूंनी अचानक हमला केला तर किती वर्ष पुरेल इतकं धान्य होतं. म्हणजे त्या काळाची आपल्याला सर्व माहिती त्या ठिकाणी आपल्याला भेटते. जसे अंदमान येथील सेल्युलर जेलला भेट दिल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या क्रांतिकारकाविषयी, मुंबई मणी भवनला किंवा वर्धा येथील सेवाग्रामला भेट दिल्यानंतर गांधी इतिहासाची भेट दिली. हे बघा, इथे मी जे सांगितले तेच आहे, फक्त मी उदाहरण वेगळे ठेवले. आता माहीत आहे का तुम्हाला वस्तू संग्रहालय आणि इतिहास? इतिहासाच्या अभ्यासासाठी वस्तू संग्रहालयात विविध वस्तू, चित्रे, छायाचित्रे यासारख्या विविध गोष्टींचे जतन केलेले असते. पुण्यातील आगा खान पॅलेस येथील गांधी स्मारक संग्रहालयात आपणास महात्मा गांधीच्या वापरातील अनेक वस्तू, कागदपत्रे पाहावीस आहे. वस्तू संग्रहालय. इतिहास. वस्तू संग्रहालय म्हणजे काय? जिथे खूप वेगवेगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत, जतन केलेल्या असतात, त्याला वस्तू संग्रहालय म्हणतात. हे जे आपल्याला इथे चित्रात दिसत आहे, हे आगा खान पॅलेस आहे पुणे येथील. आता पाहू पुतळे आणि स्मारके. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतर काळात अनेक व्यक्तीची स्मारके व पुतळ्याच्या स्वरूपात उभारली गेली. आता स्वातंत्र्यपूर्व म्हणजे जेव्हा आपण ब्रिटिशांच्या जुलमाखाली होतो तो स्वातंत्र्यपूर्व, आणि स्वातंत्र्योत्तर म्हणजे जेव्हा आपण त्यांच्या गुलामीतून आझाद झालो तेव्हाचा काळ. हे गोष्टी दोन लक्षात ठेवा. आणि जेव्हा त्या काळामध्ये विविध पुतळे बांधले गेले अनेक व्यक्तीचे, हे पुतळे देखील आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. विविध पुतळ्यावरून आपणास त्या काळातील राज्यकर्ते, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्याविषयी माहिती मिळते. पुतळ्याच्या दर्शनी पाठीवर संबंधित व्यक्तीचे पूर्ण नाव, जन्ममृत्यूची नोंद, या व्यक्तीचे थोडक्यात कार्य, जीवनपट यांच्याविषयी माहिती मिळते. महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याप्रमाणे विविध घटनांच्या स्मृती उभारलेली स्मारके सुद्धा संबंधित घटना. आता छायाचित्रे आधुनिक भारताच्या इतिहासाची ठोस स्वरूपाची साधने आहेत. छायाचित्रे ठोस स्वरूपाची म्हणजे ते फक्त आपल्या डोळ्यांना दिसतात, आपल्या कानाला ऐकू येत नाही, त्याच्यामुळे ठोस स्वरूपाची साधने आहेत. छायाचित्रण कलेचा शोध लागल्यानंतर विविध व्यक्ती, घटना, त्याचप्रमाणे विविध वस्तू यांची छायाचित्रे काढण्यात येऊ लागली. या छायाचित्रांमधून आपणास व्यक्ती तसेच प्रसंग जसे होते किंवा घडले त्याची दृश्य स्वरूपात पाहायला माहिती मिळते. मध्ययुगीन काळातील व्यक्ती कशा दिसत होत्या किंवा घटना कशा घडल्या यांची चित्रे उपलब्ध आहेत, परंतु सदर चित्रे किती विश्वसनीय आहेत ते प्रश्न उपस्थित केले जातात. त्या तुलनेत छायाचित्रे अधिक विश्वसनीय मानली जातात. व्यक्तीच्या छायाचित्रावरून ती व्यक्ती कशी दिसत होती, तिचा पेहराव कसा होता याविषयी माहिती मिळते. प्रसंगाच्या छायाचित्रावरून विविध संबंधित प्रसंग नजरेसमोर उभा राहतो. वस्तू वास्तविक छायाचित्र स्वरूपाचे लक्षात येते. आता बघा, तुम्हाला जर चित्र काढून कोणी दाखवलं आणि तुम्हाला ॲक्च्युअल फोटो कॅमेऱ्यातून काढलेला फोटो दाखवला, तर तुम्ही कोणत्या गोष्टीला जास्त मान्यता द्याल? हाताने काढलेल्या किंवा कॅमेऱ्याने काढलेल्या? अर्थातच तुम्ही कॅमेऱ्याने काढलेल्या गोष्टीला जास्त मान्यता द्याल. तर मग याच्यामध्ये फक्त हेच दिलेले आहे, जास्त काही महत्त्वाचे नाही. ध्वनिमुद्रित म्हणजे रेकॉर्ड्स, जस्ट समजा रेकॉर्डिंग, जास्त काही नाही, फक्त रेकॉर्डिंग. छायाचित्रण कलेप्रमाणे ध्वनिमुद्रण तंत्रज्ञानाचा शोधही महत्त्वाचा आहे. ध्वनिमुद्रित किंवा रेकॉर्ड्स ही इतिहासाची श्राव्य स्वरूपाची साधने आहेत. श्राव्य स्वरूपाची म्हणजे फक्त कानाला ऐकू येतात, डोळ्यांना दिसत नाहीत. आणि ते वरची जे काय होती फोटो, ते होते ट्रूप, हे श्राव्य. याच्यामध्ये आपल्याला काय ऐकू शकतो? नेत्यांची भाषणे, गीते, म्हणजे की काय नाही, फक्त रेकॉर्डिंग्स, बाकी काय नाही याच्यामध्ये. आता हे सर्वात लास्टचा आणि महत्त्वाचा, चित्रपट म्हणजे पिक्चर्स, मूवी, फिल्म. चित्रपट हा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार मानला जातो. 20व्या शतकात चित्रपट तंत्रज्ञानात मोठी प्रमाणात प्रगती झाली. दादासाहेब फाळकेंनी इसवी सन 1900
1913मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीचे मुहूर्तमेढ रोवली. भारतामध्ये पहिला चित्रपट कोणी सुरू केला तर दादासाहेब फाळकेंनी. कधी? 1913. इथे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह, चले जाव आंदोलन यांसारख्या ऐतिहासिक प्रसंगाच्या ध्वनिचित्रफिती उपलब्ध आहेत. या चित्रफितीमुळे घडलेली घटना जशीच्या तशी पाहायला मिळते. प्राचीन आणि मध्ययुगीन काळाच्या तुलनेत आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी विपुल प्रमाणात आणि विविध प्रकारची साधने उपलब्ध आहेत. या कालखंडातील बहुतेक साधने बऱ्याच प्रमाणात सुस्थितीत आहेत. अभिलेखागारात जतन करून ठेवलेली अनेक लिखित साधनेही उपलब्ध आहेत. लिखित साधनांचा वापर करताना मात्र ते विचार कोणत्या विचारांनी प्रेरित आहेत, एखाद्या घटनेकडे पाहण्याचा साधनकर्त्याचा दृष्टिकोन काय, हे तपासून घ्यावे लागते. अशा साधनांचे जतन करणे आवश्यक. ऐतिहासिक साधनांचे जतन केल्यामुळे इतिहासाचा समृद्ध वारसा आपल्याकडे भावी पिढ्यांकडे सोपवता येईल. इथेच आपला हा धडा संपला. याचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. या अगोदर मला सांगा, हा तुम्हाला धडा कसा वाटला, समजला की नाही? जर काही माझ्याकडून झालेल्या चुका असतील त्या मला जाणीव करून द्या, किंवा कोणत्या गोष्टी मी अजून इम्प्लिमेंट करायला पाहिजे ह्या गोष्टीवर मला सांगा. धन्यवाद. थँक्यू. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.